नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। सकाळचा डबा म्हणून मी संध्याकाळचीच मेथीची भाजी निवडून घेत आहे। हे पहा, मेथीची भाजी मी आता निवडून घेतलेली आहे। आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे पहा, मेथीची भाजी अशी आपण स्वच्छ पाणी ओतून धुवून घेणार आहोत। अशी भाजी नितळून काढून धुवून घेतली ना की मग असं खाली माती वगैरे राहते। आपण कोथिंबीरची भाजी करताना सुद्धा असंच केलं होतं पहा। आता हे पाणी ओतून देऊया। आता अशी माती राहते खाली। ही धुतलेली भाजी आपण पुन्हा पाण्यात टाकणार आहोत। हे पहा, आता पाणी कसं स्वच्छ राहिलेलं आहे। भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे खलबत्त्यामध्ये आपण ओबडधोबड असं कुटून घेणार आहोत। आपण असं हिरवी मिरची, लसूण आणि जिरं असं ठेचून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। कढई तापलेली आहे आणि तेल टाकून घेऊयात आपण। याच्यामध्ये हे जे ठेचून घेतलं ना ते टाकून घेऊयात आपण। मीठ टाकून घेणार आहोत 2 टीस्पून आणि धुतलेली जी मेथी आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता भाजी सर्व अशी मिक्स करून घ्यायची। भाजी अशी छान परतून घेऊयात आपण। आता भाजी शिजायची म्हटलं की मी मंद गॅस ठेवलेला आहे। मंद गॅसवरती भाजी छान शिजून घेऊयात। आणि याच्यामध्ये आपण मिरची ठेचून घेतली ते पाणी याच्यात टाकून घेते। आता भाजी आपण शिजून घेऊयात। मेथीची भाजी अजून शिजलेली नाहीये। हे पहा, भाजी ना अशी ओलसरच पाहिजे मेथीची भाजी। आणि ही मेथीची भाजी ना छान अशी शिजली पहा। शिजली का नाही ते देठ पाहिजे, छान अशी मऊ शिजलेली आहे। मी गॅस बंद करत आहे।
आणि जास्त एकदम सुक्की सुक्की करायची नाही, ते खाताना मग काय होतं गाज बसतात, घशात दाटल्यासारखी होती. त्याच्यामुळं भाजी अशी ओलसर ठेवायची. आणि कोणत्याही पालेभाज्या करताना भाजी तयार झाली ना की नंतर तेल टाकायचं थोडंसं आणि पुन्हा मग मिक्स करून घ्यायचं हे सर्व. आपली आता मेथीची भाजी तयार झालेली आहे. याच्यात डाळ वगैरे न घालता अशा साध्या पद्धतीने मेथीची भाजी केली ना चवीला खूप अप्रतिम चवीची लागते पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.